सरकार पाडण्यामध्ये आम्हाला रस नाही अशी माहिती रावसाहेब दानवेंनी साम टीव्हीला दिली आहे। भेटीमागे राजकीय घडामोडींची शक्यता नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। तसंच येत्या काळामध्ये अशा अनेक भेटी होतील असं देखील दानवेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये आज मराठा नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं या ठरावाला उपस्थित मराठा नेत्यांनी पाठिंबा दिला। दरम्यान पूर्ण बहुजन समाजाचा विचार करणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे, मात्र नेतृत्वाचा आग्रह करू नका। मराठा समाजाचा सेवक म्हणून माझ्यावरती जबाबदारी सोपवा। समाजासाठी मी प्रत्येक लढाई लढण्यास तयार असल्याचं मत संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केलं। बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं। अजित पवारांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस पाठा तैनात करण्यात आला। एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची तब्बल 5.5 तास चौकशी करण्यात आली आहे। चौकशीमध्ये दीपिकानं ड्रग्ज बाबत चॅट केल्याची कबुली दिली आहे। तसंच मी व्हॉट्सअप ग्रुपची ॲडमिन होते असा खुलासा देखील दीपिकानं केलाय। चौकशीमध्ये दीपिकाकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे। तर चौकशीसाठी सकाळी 10:30 वाजता दीपिका एनसीबी कार्यालयामध्ये हजर झाली। तब्बल 5.5 तास तिची चौकशी झाली आणि त्यानंतर दुपारी जवळपास 3:45च्या सुमारास ती कार्यालयाच्या बाहेर पडली। तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची देखील चौकशी अखेर संपलेली आहे। दोघीही एनसीबी कार्यालयाबाहेर पडलेले आहेत। या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे त्यांनी केलेले आहेत। साराने म्हटलेलं आहे की सुशांत सिंह सोबत ती काही दिवस रिलेशनशिपमध्ये होती। सुशांत हा ड्रग्ज घ्यायचा, मात्र मी ड्रग्ज घेत नव्हती असा खुलासा सारानं केलेला आहे। यावेळी श्रद्धा कपूर ही थोडीशी घाबरल्याचं, चिंतेमध्ये असल्याचंही पाहायला मिळालं। वळूयात इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक केलेली आहे। 27 तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली आहे। क्षितिज धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता, पण क्षितिजशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य करण जोहरनं केलंय। सकल मराठा समाजानं माणगाव प्रशासकीय भवनासमोर धरणं आणि ठिय्या आंदोलन करत आरक्षणाची मागणी केली आहे। यानंतर तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना 3 ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचं निमंत्रण दिलंय। तसंच मराठा समाजाच्या प्रश्नांवरती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याबरोबर ती सविस्तर चर्चा देखील केली आहे। केएम रुग्णालयामध्ये कोरोना लसीची चाचणी करण्यात आलेली आहे। ऑक्सफर्ड आणि सीरमच्या कोविशिल्ड लसीची चाचणी तिघांवरती करण्यात आली आहे। तिघा स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर दुपारपर्यंत निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आलं होतं, पण प्रकृती उत्तम असल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं। तर आणखी 160 जणांची चाचणी होणार आहे। सध्या महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 3 स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली। सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटनं आता ही लस विकसित केली असून संपूर्ण भारतात निवडक 10 केंद्रांमध्ये 1600 स्वयंसेवकांवरती या लसीचा प्रयोग केला जाणार आहे। अमरावतीत कोरोना रुग्णानं थेट आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा रुग्ण थेट दाखल झाला आणि कोरोना पॉझिटिव्ह असून आपल्याला कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचा आरोप त्यानं केला। आरोग्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार असल्याचं त्यानं सांगितलं आणि त्यानंतर कोविड हॉस्पिटलमधले कर्मचारी पीपीई किट घालून तिथं पोहोचले आणि त्याची समजूत काढून कोविड रुग्णालयामध्ये नेलं। पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट कोरोनावरील लस शोधण्याचं काम करते आहे। याच सीरम इन्स्टिट्यूटच्या सीईओंनी केंद्र सरकारला महत्त्वाचा प्रश्न विचारलाय। कोरोनावरील लस खरेदी आणि वितरणासाठी पुढील वर्षी जवळपास 80,000 कोटी खर्च करावे लागणार आहेत। त्यामुळे भारत सरकार पुढच्या वर्षी 80,000 कोटी उपलब्ध करणार का असा सवाल अदर पुनावाला यांनी विचारलाय। तसंच भारतामध्ये कोणत्याही प्रकारची लस आणि वितरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीची गरज असते। त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे।
केईएम रुग्णालयामध्ये कोरोना लसीची चाचणी करण्यात आलेली आहे। ऑक्सफर्ड आणि सीरमच्या कोविशिल्ड या लसीची चाचणी करण्यात आली आहे। धुळे शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवरती पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे। धुळ्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे प्रशासनाकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। नागरिकांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं कारवाईचा बडगा उगारण्यात आला। परभणी बस स्थानकावरती सोशल डिस्टन्सिंगचे पुरते 3:13 वाजल्याचं पाहायला मिळतंय। प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असताना परिवहन प्रशासन मात्र ढिम्मपणे पाहत असून कोणताच उपाययोजना करत नसल्याचं पाहायला मिळतंय। कोरोनाची भीती प्रशासनाला राहिली नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। नागपुरामध्ये आज आणि उद्या जनता कर्फ्यू आहे, मात्र या जनता कर्फ्यूचा पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला। शहरामध्ये कुठेही जनता कर्फ्यू असल्याचं चित्र दिसलं नाही। लोक बिनधास्त घराबाहेर पडतायत। गेल्या आठवड्यातही जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला नव्हता। आज तर नागरिकांना जनता कर्फ्यूचा विसर पडल्याचं चित्र आहे। या फसलेल्या जनता कर्फ्यूचं खरं म्हणजे पाहिला या जनता कर्फ्यूकडे तर समजू शकतो आपण की कोरोनाचा धोका हा अधिकच वाढणार आहे। अलिबागमधल्या कच्ची भवनमध्ये रोटरी क्लब, लायन्स क्लब तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, तर कोरोनातून मुक्त झालेल्या अनेकांनी प्लाझ्माही दान केलाय। कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागल्यानं रक्तदान करण्याचं आवाहन या क्लब मार्फत करण्यात आलंय। दरम्यान या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही पाहायला मिळालं। दहशतवाद्यांचं नागपूर कनेक्शन समोर आलंय। नागपूरच्या कंपनीची 52 किलो स्फोटकं काश्मीरमध्ये आढळलेली आहेत। भारतीय सैन्य दलानं अलीकडेच दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला होता आणि काश्मीरच्या कारेवा गावातील पाण्याच्या टाक्यांमधून स्फोटकं आणि डिटोनेटर्स जप्त केले होते। या पाकिटांवर नागपूरच्या कंपनीचं नाव आढळून आलं आहे। काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटातही याच कंपनीची स्फोटकं आढळल्यानं कंपनी संशयाच्या भोवऱ्यात सापडली। तर भाजप संदर्भातली एक आणखी महत्त्वाची बातमी समोर येते आहे। भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे तसंच विनोद तावडे यांची अखेर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वर्णी लागली आहे। पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलंय। एकनाथ खडसे यांना मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। त्यात राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आलाय। त्याचबरोबर महाराष्ट्रातून विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्षामध्ये सतत दुय्यम वागणूक मिळत असल्यानं पंकजा मुंडे नाराज होत्या, तर विनोद तावडेंना तिकीटही नाकारण्यात आलं होतं। मात्र आता या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय। पुन्हा एकदा वळणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। कांदा निर्यात बंदीवरून शिवसेनेनं मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच आहे, सरकार ऐकत का नाही असं म्हणत सेनेनं आपल्या मुखपत्रातून भाजपवरती निशाणा साधलाय। दरम्यान कांदा उत्पादकांना निर्यात बंदीचा जबर फटका बसणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह अनेक संघटना याला विरोध करतात। भारतीय बाजारपेठेमधील सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरणीचं सत्र सलग 5व्या दिवशी पाहायला मिळालं। सोन्याचे दर काल तोळा 49,771 रुपयांपर्यंत खाली आले, तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये 0.50% घसरण होऊन प्रति किलोला दर हा 59,329 रुपयांपर्यंत गेलाय। या आठवड्यामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 2,000 तर चांदीचे दर हे प्रति किलो 9,000 स्वस्त झाले। केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला पर्यावरण संवर्धन करणाऱ्या 240 इलेक्ट्रिक बस देणार आहे। शुक्रवारी ही मंजुरी देण्यात आली आहे। फॅम 2 योजनेअंतर्गत या बस दाखल केल्या जाणार आहेत। यातील ST महामंडळाला 100 बस, मुंबईतील बेस्ट उपक्रमाला 40 आणि नवी मुंबईसाठी 100 बस मिळणार आहेत। केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, चंदीगडला एकूण 670 विजेवरील बस पुरवण्याचं जाहीर केलंय। जगभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावची सुवर्ण बाजारपेठ सध्या कारागिरांच्या प्रतीक्षेत आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये हाताला काम नसल्यानं हजारो कामगार आपल्या मूळ गावी गेलेत, पण अनलॉकच्या 4थ्या टप्प्यानंतरही हे कामगार अद्यापही परतले नाही। त्यामुळे दागिने बनवण्याचं काम संथ गतीनं सुरू आहे।
औरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 1 लाख क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विशेष म्हणजे तब्बल 14 वर्षांनंतर पहिल्यांदा धरणातून 1 लाख क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे गोदावरी नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे। औरंगाबाद जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक झपाट्यानं वाढली आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। पावसाची संततधार कायम असल्यानं अनेक ठिकाणी भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसाची अवकृपा अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून तर जाणार नाही ना, अशी चिंता बळीराजाला सतावू लागली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे। या पावसामुळे औरंगाबाद ते पुणे महामार्गावरील बजाज कंपनीच्या गेट समोरच्या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या रस्त्यावरून मार्ग काढणाऱ्या बाईकस्वारांना मोठी कसरत करावी लागली। तर या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीच्या काठावरती असलेलं मंदिर देखील पाण्याखाली गेले। या पावसामुळे शेतीच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। जालना जिल्ह्यातील सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील वडीगोद्री आणि गोदी परिसरामध्ये ढगफुटी झाल्यानं गोदी शहागड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहतंय। त्यामुळे दोन्हीकडील लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय। 20 वर्षांनंतर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुराचं पाणी पात्राबाहेर अर्धा किलोमीटर परिसरामध्ये शिरल्यानं शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालंय। सोयाबीन, बाजरी, कापूस पीक अक्षरशः पाण्याखाली गेलंय। धुळ्यामध्ये फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं स्थानिकांना जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतोय। धुळे जळगाव सीमावादामुळे पुलाचं काम रखडल्याचं नागरिकांचा आरोप आहे। पुलाचं नियोजन सुद्धा विधिमंडळमध्ये किंवा मंत्रिमंडळमध्ये मांडण्यात आलेलं नाहीये। तर आम्ही असे आमदार जे निवडून गेलेले आहेत त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं जाहीर निषेध करतो आणि जे मृत्यू झालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांच्या परिवाराला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं आणि त्यांना कमीत कमी 20 लाखपर्यंत त्यांना चेक देण्यात यावा। शुक्रवारी पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडी विश्रांती घेतली होती, पण सकाळी पुन्हा जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। जिल्ह्याच्या काही भागामध्ये अधूनमधून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे काही ठिकाणी संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याची माहिती देखील मिळते आहे। दरम्यान नदीकाठच्या गावांना आता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद शिवारामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिलं। कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातही पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। दादा भुसे यांनी गेवराई, गोकुळवाडी आणि कडेगाव परिसराला देखील भेट दिली। यावेळी त्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। परभणीत पावसानं कहर केलाय। किन्होळामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकाला कोंब फुटले, त्यामुळे पिकाची मोठी नासाडी झाली आहे। या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। शेवगाव तालुक्यातील नांदणी नदीला पूर आलाय। या पुरामुळे नदीकाठचं पुंडलिक मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। तर हे पुराचं पाणी शेतात देखील शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे कपाशी, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यातील महापुरानं जुन्या कारधा पुलाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। मात्र तरीही या पुलावरून वाहतूक सुरू आहे। या पुलावरून जात असताना एका दुचाकीस्वाराला अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। मुंब्रा
शहरातील अनधिकृत बांधकामांवरती महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे। अनधिकृत बांधकामांसोबतच बेकायदेशीरपणे रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर देखील कारवाई केली जाते। अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांना दंड न लावता थेट जेसीबीच्या सहाय्याने ही वाहनं तोडण्यात आली आहेत। पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांनी ही कारवाई केली आहे। गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ जालन्यातील खडकी गावच्या गावकऱ्यांवर आली आहे। भोकरदन तालुक्यातील खडकी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे कोणतंच वाहन गावामध्ये येत नाही। रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांना आता जीवघेणी कसरत करावी लागते। पिंपरी चिंचवडमधील एका कोविड सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराचा भाजपने निषेध केलाय। गोंदियामध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। जनसेवा महिला संघटनेच्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय। घरगुती वीज बिल आणि मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मायक्रो फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी बचत गटाच्या महिलांना दमदाटी केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। भिवंडी बायपास आणि शिळफाटा या दोन्ही रस्त्यांवरती प्रचंड ट्रॅफिक होतंय, त्यामुळे नागरिकांना प्रवासामध्ये ट्रॅफिकचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यांवरील खड्डे, त्यामध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील पथदिवे देखील बंद असल्याने अपघात वाढलेत, तर दुसरीकडे बससाठी प्रवाशांना मोठ्या रांगा लावाव्या लागतात, त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी करतात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट एका दुकानामध्ये घुसल्याची घटना धुळ्यामध्ये घडलेली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार आणि दुकानाचं मोठं नुकसान झालंय। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, यातून आपण पाहू शकता की हा अपघात किती भयंकर होता। संशयास्पदरित्या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं बीड शहरामध्ये खळबळ माजली आहे। गेवराई तालुक्यामध्ये राहणाऱ्या अर्चना काकडे या 2 दिवसांपासून बेपत्ता होत्या। नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जातेगाव फाट्यावरती आढळून आलाय। अर्चना यांची हत्या झाल्याचा आरोप परिवाराकडून केला जातोय। आरोपीचा शोध घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचं नातेवाईकांकडून बोललं जात आहे। जालन्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या 8 ऑनलाईन लॉटरी सेंटरवरती पोलिसांनी धाड टाकली आहे। या कारवाईमध्ये 8 जणांना ताब्यात घेण्यात आले। या धाडीमध्ये कॉम्प्युटर, मोबाईल यासह 5 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। नागपुरात कुख्यात गुंडांची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली आहे। जुगार अड्डा चालवणाऱ्या बाल्या उर्फ किशोर बेनेकर याची चाकू आणि कुऱ्हाडीनं हत्या केली आहे। हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंपाजवळ कार थांबवून 4 ते 5 आरोपींनी किशोरची हत्या केलेली आहे। किशोर बिनेकर हा कुख्यात गुंड असून तो जुगार अड्डा चालवायचा आणि त्याची हॉटेल्स देखील होती, तर ही हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय। बिबट्याच्या तावडीतून गायीनं आपल्या मालकाचे जीव वाचवलेला आहे। शिर्डीमध्ये ही घटना घडली। हरिश्चंद्र आदिक यांना पहाटे बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या। त्यांच्या घरासमोरच 2 बिबटे आपापसामध्ये भिडले होते। यातील एक बिबट्यानं आदिक यांच्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीनं मात्र बिबट्याला हुसकावून लावले। एक बिबट्या पळून गेला तर दुसरा बिबट्या जखमी झाला। साप आणि मुंगूस यांच्यातील वैर तसा जुनाच बुलडाण्यातील जानेफळमध्ये तो पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। जानेफळ गावामध्ये जवळच्याच एका नाल्यामध्ये मुंगूस आणि साप आमने सामने आले। जवळपास 1 तास दोघांमध्ये वाद सुरू होता, भांडण सुरू होतं। गजानन मेतकर या शेतकऱ्यांनी हे भांडण जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय। तो काडी गरमायच्या आपण तरी नाही